दहिसर पूर्व ते मीरा भाईंदर या मेट्रो मार्गाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे। 13 किलोमीटरचा हा एकूण मार्ग असणार आहे। दहिसर पूर्व ते मीरा भाईंदर अशी ही मेट्रो धावणार आहे। लोकसंख्या झपाट्याने वाढत गेल्यानंतर वाहतुकीचे साधन असणं गरजेचं आहे। अशा परिस्थितीमध्ये या घोडबंदर रोडला ट्रॅफिकची समस्या फार मोठ्या प्रमाणात व्हायला लागली आहे। मुंबईला जेव्हा मेट्रोचं काम चालू झालं त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे मी पाठपुरावा केला की मुंबईला जर मेट्रोचं काम चालू होऊ शकतं तर ठाण्याला का नाही, आणि तशा पद्धतीने आंदोलनं केली। जे प्रसंगी मला ह्या विधानसभेच्या अध्यक्षांनी सभागृहातून निलंबित केलं, बेडतर्फ केलं। वेगवेगळ्या प्रकारची आयुधे लोकशाहीने मला दिलेले त्या आयुधांचा वापर केला आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ठाण्यामध्ये मेट्रो व्हावी, मीरा भाईंदर शहरामध्ये मेट्रो व्हावी हा आग्रह धरला आणि 14,000 कोटीहून अधिक रक्कम खर्च करून या ठाणे म्हणजे मेट्रो 4 कासारवडेली ते वडाळ्याचा मेट्रोचा मार्ग आहे त्याला मंजुरी दिली। त्यानंतर तो कासारवडेलीचा मार्ग गायमुख पासून भाईंदर पर्यंत वाढवला आणि भाईंदर ते दहिसर या मेट्रोला सुद्धा मंजुरी दिली। नवीन वर्षात मीरा भाईंदर शहरात मेट्रोचं काम अधिक वेगानं सुरू झालं असून भविष्यात शहरात मेट्रोमुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी 3 मोठे फ्लायओव्हर असलेला एलिव्हेटेड रस्ता या प्रकल्पात आता उभारला जाणार आहे। त्यासाठी अतिरिक्त 217 कोटी रुपये इतका निधी आमदार प्रताप सरनाईक यांनी MMRDA कडून मंजूर करून घेतलाय। आप जानते हो कि 2009 में पहली बार जब मैं इस शहर का विधायक बना तभी मैंने मेरे जो पैम्पलेट था या मैंने जो आश्वासित किया था लोगों को उसमें पहला तो नाम था मेट्रो का। मीरा भाईंदर शहर से मेट्रो भागेगी ऐसे मैंने बोला था। बहुत सारे लोगों ने विरोध भी उस वक्त किया था कि प्रताप सरनाईक क्या मेट्रो लेके आएगा, मगर जैसे ही हमारी महायुति की सरकार आई मैं मेट्रो के पीछे शासन को बोला कि किसी भी हालत में मीरा भाईंदर शहर से मेट्रो आनी चाहिए और मेट्रो 9 का निर्माण किया। आज मैं इस शासन में मंत्री हूँ और मुझे गर्व से ये कहना पड़ता है कि अगले हफ्ते में मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र जी फडणवीस और उप मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ जी शिंदे साहब को मैंने निमंत्रित किया इस काशीगांव मेट्रो स्टेशन के लिए कि यहाँ से दहिसर तक मेट्रो जानी चाहिए और उसकी ट्रायल रन जो है वो हम अगले हफ्ते करने की सोच रहे हैं और उस माध्यम से सब तैयारी हमारी हो चुकी है। मेट्रो म्हणजे माझे स्वप्न आणि माझ्या स्वप्नातली मेट्रो अशा पद्धतीने मी ह्या मेट्रोचं गेल्या 10 वर्षापासून पाठपुरावा करतोय आणि त्याला यश प्राप्त झालेलं आहे। भविष्यामध्ये आणखी कामं खूप करायची आहे पण मेट्रोचं काम केलं हे माझ्या आयुष्यावर स्मरणात राहील अशा पद्धतीचं हे काम आहे।